नैसर्गिक युती हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेनेसोबत आहे ती या ठिकाणी कायम आहे। या ठिकाणी शिवसेनेला सोबत घ्यायचं असं आम्हाला सूचनावरतून प्राप्त झाल्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने सुद्धा या ठिकाणी हीच भूमिका ठेवली की या मध्ये जागा त्यांना द्यायच्या आणि शिवसेनेला एक या ठिकाणी आम्ही 8 जागा आम्ही देतो आहे शिवसेनेला आणि 8 जागांवर शिवसेना आपल्या चिन्हावर लढेल। त्या जागा ज्या आम्ही युनॅनिमसली ठरवलेल्या आहे की जिथे शिवसेना निवडून येऊ शकते, जिथे शिवसेनेचं चिन्ह चालू शकते, शेवटी आपला मित्रपक्ष आहे, ताटात का आणि वाटीत का, वाटातलं कधी ताटीत येणार नाही, ताटातलं वाटीत जाणार। त्यामुळे आम्ही ही भूमिका घेत 8 जागांवर शिवसेना आणि उर्वरित जागावर 58 जागांवर ही भारतीय जनता पार्टी चित्रपटमध्ये निवडणूक लढली। 8 ठिकाणी असं झालेलं नाही आहे, 3-4 ठिकाणी आहे। काही ठिकाणी बदल हा आवश्यक असतो, तिथली एक रचना कधी कधी होऊन जाते, परंतु जेव्हा हे 8-8.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक राजकीय बदल होत असतात आणि त्या बदलाच्यानुसार तिकीट त्या ठिकाणी वाटत होतं। आता गटतट तर इथे काही नाही आहे, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी एकच आहोत। एक मात्र 2 जागेंवरती खूप मोठा रोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चंद्रपूरच्या जनतेमध्ये आहे। तो 2 जागा त्या अशा आहे की या ठिकाणी एक आम्हाला जी आता माहिती मिळाली आहे, म्हणजे ती यादीच माझ्याजवळ आहे निवडणूक प्रमुख म्हणून, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये अजय सरकार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, ज्यांच्यावर 20 केसेस आहेत, 302 सारखे गंभीर गुन्हे, दरोडे हे गुन्हे आहेत। तर ही निदर्शनास आमच्या वरिष्ठ नेतृत्वाची आलेली आहे आणि काल दुपारपासून ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे, 2 वाजतापासून 2 तासांनी सर्व काल त्या ठिकाणी कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि 302 ही कदाचित वरच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या लक्षात आली नसेल म्हणून ते एक आहे। आणि मनोज पोतराजे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं, त्यांच्याच कुटुंबातसुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। हे 2 आहे। आणि अजय विमल सरकार यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची जेव्हा सभा चंद्रपूरमध्ये होती, ही सभा उधळून लावण्यासाठी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले होते, त्याची व्हिडिओ फुटेज आहे। आणि म्हणून याबद्दलची एक तीव्र अशी भावना, संतापाची भावना, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे कष्ट करून या राज्यामध्ये ज्यांनी सत्ता आणलेली आहे, ज्यांचं व्हिजन आहे पुढे नेण्याला, अशा मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी देऊ नये अशी ही भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे।